कुठलाही राजकीय पक्ष 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा देणगी म्हणून स्वीकार करू शकत नाहीत, असं करणं कायद्याचं उल्लंघन ठरेल, वित्तमंत्री अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती। नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात तरतूद, त्यात विवरणपत्र दाखल करणंही सामील, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचं स्पष्टीकरण। लेफ्टनंट जनरल बिपिन रावत भारताचे नवे थळ सेनाध्यक्ष, तर एअर मार्शल वीरेंद्र सिंह धनोआ नवीन एअर चीफ मार्शल। राजीव जैन गुप्तचर विभाग प्रमुखपदी, तर अनिल धस्माना यांची रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती। जम्मू काश्मीरची आपली घटना ही भारतीय राज्यघटनेच्या अधीनस्थ, राज्याचा नागरिक सर्वप्रथम भारताचा नागरिक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। सहकार क्षेत्रातील विशिष्ट महत्त्वपूर्ण संस्था नाफेडला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारचा हस्तक्षेप, गत 2 वर्षात एकूण उलाढाल 500 कोटी रुपयांवरून 1500 कोटींपर्यंत पोहोचली। उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी नवीन टीम तयार करण्यात येणार, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांचं मुंबईत प्रतिपादन। अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या सायबर हल्ल्यांमागे रशियाचा हात, बराक ओबामा यांचा आरोप, तर पुतिन यांनी आरोप सिद्ध करण्याचं दिलं आव्हान। अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तारखेला करणार भूमिपूजन। नागपुरातील विधिमंडळाच्या अधिवेशनात 27 विधेयकं सादर, दोन्ही सभागृहात 22 विधेयकं मंजूर। 6 मार्चपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती। मानखुर्द महाराष्ट्र नगर इथं दुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील 3 मृतकांच्या कुटुंबियांना आरपीआयकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले। विश्वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज भारताची गाठ बेल्जियमशी, 15 वर्षांनंतर सुवर्ण संधी। 18 वर्षाखालील 4थ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघानं चीनचा 3-2 अशा फरकानं केला पराभव। भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरनं WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटमध्ये टांझानियाच्या चेकाला पराभूत करून अजिंक्यपद कायम राखलं। मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। जम्मू काश्मीरच्या पांपोर इथं झालेल्या हल्ल्यातील हडपसरचे शहीद जवान सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात, उद्या अंत्यसंस्कार।